नमस्कार, मी लक्ष्मण शेंडे, फाउंडर अँड सीईओ ऑफ प्राइज अँड ग्राउंड ग्रुप ऑफ कंपनी. आज आपण समजून घेऊयात की कच्च्या जमिनींमध्ये म्हणजेच ॲग्रिकल्चर जमिनींमध्ये इन्व्हेस्टमेंट का केली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला रिअल इस्टेट मधल्या मल्टिपल फॅक्टर्सला अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे. जसं की खूप सारे लोक शॉपमध्ये, खूप सारे लोक फ्लॅट्समध्ये, खूप सारे लोक एनए लेआउट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. तर आपण वन बाय वन समजून घेऊयात की कोणत्या प्रोडक्टमधून किंवा कुठल्या इन्व्हेस्टमेंट सेगमेंटमधून आपल्याला काय आउटकम मिळू शकतो किंवा त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय असू शकतं. तर एनए लेआउटमध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर आपल्याला सगळ्यात पहिलं समजून घेणं गरजेचं आहे की कुठलाही डेव्हलपर, कुठलाही बिल्डर जो आहे तो ज्यावेळेस तुम्हाला एनए लेआउटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एखादी अपॉर्च्युनिटी देत असतोय तर तो सर्वप्रथम काय करतो की एखाद्या ठिकाणी 50 एकर 100 एकर जमीन जी आहे, आपण एक्झाम्पलसाठी पकडून चालू आहे की 2 लाख 3 लाख 5 लाख रुपये गुंठ्यानं तो खरेदी करतो. खरेदी केल्याच्या नंतर त्याला त्या जमिनीमध्ये लेआउट सँक्शन करावा लागतो किंवा तुम्हाला अम्युनिटीज द्यावा लागतात, तुम्हाला सुखसुविधा द्यावा लागतात. आता ते देण्यासाठी ज्यावेळेस एनए लेआउट सँक्शनिंगला तो प्लॅन ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला समजतं की त्या 100 एकरामध्ये इंटरनल रोड, त्याच्यानंतर तुम्हाला दिलेल्या अम्युनिटीज, ग्रीन झोन, गार्डन्स, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये 50% आसपास जागा त्याची कंझ्युम होऊन जाते. म्हणजेच त्याने 3 लाख रुपये किंवा 5 लाख रुपये गुंठ्याने बाय केलेली लँड ही आता त्याला 8 ते 10 लाख रुपयाच्या सराउंडिंगला गेलेली असते. आता एखादी जमीन ज्यावेळेस परचेस करावी लागते एखाद्या बिल्डरला तर ऑलरेडी त्यांनी करोडो रुपयांची इन्व्हेस्टमेंट केलेली असते. नेसेसरी नाही की प्रत्येक बिल्डरकडे स्वतःचा फंड असतो. माझ्या अंडरस्टँडिंगनुसार खूप सारे बिल्डर त्यांच्याकडे जे इन्व्हेस्टर्स असतात त्यांचे फंड इन्व्हेस्ट करतात किंवा काही बिल्डर स्वतःचे फंड इन्व्हेस्टमेंट करतात. पण कुठलाही व्यक्ती जेव्हा स्वतःचा फंड इन्व्हेस्टमेंट करतो तर त्याच्यामधून जो गेन आहे तो तुम्हाला शेअर नाही देत, तो स्वतःच्या गेनिंगसाठी तो इन्व्हेस्टमेंट करत असतो. सेकंडरी, तो लेआउट पासिंग झाल्याच्या नंतर आपल्याला एक माहिती आहे की आजकाल ॲडव्हर्टाइजमेंटवरती खूप सारे लोक करोडो रुपये खर्च करतात आणि त्याच्यासाठी जे इन्व्हेस्टमेंट करतात ते काही त्यांच्या पॉकेटमधून करत नाहीत, ते तुमच्या प्रोडक्टवरती त्याची कॉस्ट ऍड होते. आपण खूपदा बघतो की फायनल प्रोडक्ट किंवा मेन प्रोडक्टपेक्षा त्याची ब्रँडिंग, त्याची ॲडव्हर्टाइजमेंटवरती खूप सारा पैसा खर्च केला जातो आणि त्याच्यातून त्यांचा ब्रँड क्रिएट होतोय पण पैसा तुमचा खर्च होतोय. आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की जी जमीन 3, 4, 5 लाख रुपयाला त्यांनी कच्ची खरेदी केली होती ती आज मुंबई सबबला जर आपण विचार केला तर करोडो रुपयामध्ये विकली जाते. 50 लाख, 60 लाख, 70 लाख रुपये गुंठ्यानं. मग ज्या जमिनीमध्ये ऑलरेडी एवढा अप्रिशिएशन करून विकला जातोय किंवा त्याची ग्रोथ करून विकली जाते, ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कराल त्यावेळेस तुम्हाला त्यातून काय आउटकम मिळणार आहे. खूप साऱ्या लोकांना सॅटिस्फॅक्शन असतं की यार एंड यूज आहे, मी जमीन घेतली 1-2 गुंठा की मी लगेच तिथे बंगलो माझा रेडी करू शकेल, मला त्याचा युटिलाइज केला जाईल. तर ही झाली इमोशनल इन्व्हेस्टमेंट. बट बी इंटेलिजंट इन्व्हेस्टर्स आपल्याला इमोशनली नाही, आपल्याला प्रॅक्टिकली विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ते आपण बघतो की खूप सारे लोक फ्लॅटमध्ये किंवा अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आता आपण बघतो की खास करून आता मी नवी मुंबईमध्ये गेल्या 13-14 वर्षापासून आहे, तर आपण बघतो की नवी मुंबईमध्ये ज्या जुन्या बिल्डिंग होत्या 2000-2005 आसपासच्या त्या 4 माळ्याच्या होत्या, पण आज नवी मुंबईमध्ये 40-40, 50-50 माळ्याच्या बिल्डिंगची परमिशन दिली जाते. याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळतंय ते म्हणजे असं की जसं जसं शहरांमध्ये मायग्रेशन वाढत जातं, पब्लिकची डिमांड क्रिएट होत जाते, तसं तसं त्या बिल्डिंगचे फ्लोअर्स वाढत जातात पण जमीन तेवढीच राहते. याचा अर्थ आपल्याला समजून घेण्यासाठी गरजेचं आहे की डिमांडनुसार तुमच्या कन्स्ट्रक्शनचे फ्लोअर्स वाढवले जातात, त्याने की सप्लाय वाढवली जाते, पण जमिनीची सप्लाय तर लिमिटेड असते. आणि त्याच्यामुळे आपल्याला समजून घ्यायचं की या सगळ्या इंडस्ट्रीचा जो सगळ्यात बेस आहे तो आहे रॉ लँड. तर आपल्याला रॉ जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जिथे जिथे अप्रिशिएशन होणार आहे तिथे तिथे तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. आता खूप साऱ्या लोकांचा एक भीती असते किंवा एक बायस आहे की नाही, रॉ लँडमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात, चॅलेंजेस असतात, रिस्क असतात, लायबिलिटीज असतात किंवा प्रॉब्लेम क्रिएट होतात, कुठे इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे माहित नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबरती जोडून राहा. आम्ही तुम्हाला याच्याबद्दलचे वेगवेगळ्या फॅक्टर्सवरती वेगवेगळे व्हिडिओज देत राहू. थँक्यू सो मच.